देशाची राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला बदल करायचा। व्हिडिओमध्ये पाहिल्यानुसार जी ती महिला दिसत आहे ती महिला म्हणजे पंकजा मुंडे। ती बीडची एकेकाळी भाजपा उमेदवार सुद्धा होती। ती महिला काय म्हणते माहिती आहे काय व्हिडिओमध्ये, आम्हाला पुढे जाऊन या संसदेची निवडणूक आहे, आम्हाला पुढे जाऊन हे जे संविधान आहे त्या संविधानात बदल करायचे आहेत। म्हणजे भाजपा नेते इतके हुशार झाले की त्यांनी बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलू शकतात। अचानक हा हवामानात बदल झाला की कशात बदल झाला हा मला सुद्धा समजत नव्हतं, की यांनी थेट संविधानच बदलण्याचा प्रयत्न केला। ज्या बाबासाहेबांनी बाहेर देशात जाऊन बॅरिस्टरची पदवी घेऊन इतका अफाट रात्रंदिवस मेहनत करून जे संविधान लिहिलं ते संविधान बदलण्याची यांची हिंमत आली कशी, आणि हे बोलू सुद्धा कशा शकतात, कारण जगामध्ये यांची सत्ता आहे, देशामध्ये यांची सत्ता आहे। जरी यांची सत्ता असली तर संविधान कधी कोणी बदलू शकत नाही, कारण बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान कधी गलत होऊ शकत नाही। बाबासाहेबांनी हाडाची पेन आणि रक्ताची शाई करून रात्रंदिवस 3 वर्ष 11 महिने 17 ते 18 दिवस अफाट प्रयत्न केले, मग कुठेतरी आपल्या देशाचं हे संविधान दिसलं। आज हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध सर्व एकत्र आणि एका प्रदेशात नांदवण्याचं एकमेव कार्य म्हणजे या देशाचं संविधान आहे। मग हे कसे काय संविधान बदलू शकतात हा माझ्या मनामध्ये प्रश्न पडला। म्हणून मित्रांनो, या जगातला किंवा या भारत देशामधला कितीही मोठा राजकारणी असला, कितीही मोठा उमेदवार जरी असला, देशाचा राष्ट्रपती असो, त्यांच्यात हिंमत नाही की माझ्या बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलू शकेल। कोणीच बदलू शकत नाही, आणि बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान गलत आहे असं तर कोणी म्हणू सुद्धा शकत नाही, कारण बाबासाहेबांनी तेवढं संविधान लिहिलंच होतं चांगलं। यांनी असं म्हणायला पाहिजे होती की आपण काहीतरी नवीन शेतकऱ्यासाठी नियम लागू करू, परंतु यांच्याने हे होत नाही। जे आहेत त्यांना बुडवण्याचं काम हे नेते करू शकतात। म्हणून आजकाल महाराष्ट्रामध्ये अशा वेड्या नेत्यांची संख्या खूप वाढलेली आहे। म्हणून मला वाटते की अशा नेत्यांना कोणीच पुढे नेऊ नका की जे आपल्या बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहेत। अरे कोण बदलू शकतं माझ्या बाबासाहेबांचं संविधान? त्यांनी इतकं मेहनतीने लिहिलेलं आहे, त्यांच्यात काहीतरी नवीन नियम लागू करा जे शेतकऱ्यांच्या सुखाचे असतील। हे कोणी करत नाही, पण बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान मात्र नक्कीच बदलू शकतात असे हे नेते आहेत। म्हणून संविधान बदलू नका, तर संविधानात काहीतरी नवीन नियम आणा। धन्यवाद।